अकलूज नगर परिषदेचे 26 उमेदवार आणि 1 नगराध्यक्ष पदाचे आपले उमेदवार भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांच्या प्रचारानिमित्त उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे लाडके नेते सन्माननीय रामभाऊ, आमचे आधारस्तंभ आणि आमचे गुरुतुल्य सन्माननीय फतेसिंग दादा, सगळ्यांचं नाव काय घेणार नाही, बरीच वरिष्ठ आणि जाणकार मंडळी या व्यासपीठावरती बसलेली आहे. सन्माननीय व्यासपीठ आणि या अकलूज मधली सगळी स्वाभिमानी जनता, बंधू आणि भगिनींनो, आपण बघतोय की आता या निवडणुकीची प्रचाराची आता शेवट जवळपास होत आलेला आहे आणि या दरम्यान आपण अनेक विकासाचे मुद्दे आपण सगळ्या अकलूजच्या जनतेपुढे आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु काल एक सभा झाली आणि अगदी छाती बडवून बऱ्याच गोष्टी आमच्या माने पाटील कुटुंबियावरती सगळ्यांवरती बोलल्या गेल्या. मी सहसा कोणावरती टीका करत नाही, कारण टीकेतनं काय कोणाचं चांगलं होणार नाही. मी त्यांच्यावर टीका केली, त्यांनी माझ्यावर टीका केली, म्हणून अकलूजच्या जनतेचा कुठं विकास होणार आहे अशातला भाग नाही. पण याला उत्तर मात्र दिलं पाहिजे. मगाशी वहिनींनी सांगितलं, कारण गप बसलो तर जनता आपल्याला वेड्यात काढेल. वेळापूरचे आमदार साहेब आले होते काल. त्यांनी काय उपमा दिली आम्हाला? गंजलेली डबडी. कोण? आम्ही. गंजलेली डबडी. त्यांना माहिती नसेल, वेळ रात्रीची होती, कदाचित ते काय बोलून गेले हे दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर त्यांच्या लक्षात आलं असेल. पण झालं आता शेवटी शब्द हा बाणासारखा असतो, सुटला की सुटला. मला त्यांना एक गोष्ट सांगायची. 2019च्या निवडणुकीमध्ये 2019ची निवडणूक असेल, मार्केट कमिटीची निवडणूक असेल, या दोन्ही निवडणुकीमध्ये तुम्ही याच गंजलेल्या डबड्यांच्या पाय धरून पाणी पिताना मी माझ्या डोळ्याने बघितलेलं आहे. आता तुमची भूमिका काही असू द्या, पण मी डोळ्याने बघितलेलं आहे. जसे आता 2024ला बुटासकट पाय धरले, तसे 19ला आमचेही पाय धरले होते. त्यामुळे त्यांनी तिकडनं येऊन तर माने पाटलांना शहाणपण शिकवायची काही गरज नाही. दुसरे म्हणजे इतक्या लवकर एखादा माणूस इतका कृतज्ञ असू शकतो, ह्याचे खरोखर आश्चर्य वाटते. दुसरा एक आरोप झाला आमच्यावरती की ह्यांच्या पतसंस्था बंद पडल्या म्हणून आमच्या पतसंस्था बंद पडल्या. काय लॉजिक आहे बरं? तुम्ही खासदार आहे, शिकले सवरलेले आहे, जनतेने तुम्हाला निवडून दिलेलं आहे. काय लॉजिक वापरताय? काय जनतेला काय येडा समजताय? खाली बस म्हणलं तुला कळतंय का? अहो, जयराज पतसंस्थेबद्दल बोलले ते. जयराज पतसंस्थेचं प्रतिनिधित्व आमचे शशिकांतराव माने पाटील अण्णासाहेब करतात. 3200 सभासद आहेत त्याचे, 11 कोटीच्या ठेवी आहेत. आता सुद्धा ती पतसंस्था चालू आहे, अजूनही कर्ज वाटप करते. आणि या पलीकडे जाऊन सांगतो, 15% न चुकता दरवर्षी डिव्हिडंड सुद्धा देते. आणि ह्या पतसंस्थेला जर तुम्ही म्हणत असाल, जवळपास 1.5 लाख रुपये रोजची पिगमी गोळा होती. बंद पडलेल्या पतसंस्थेमध्ये कोण पिगमी गोळा करता का? आणि बंद पडलेल्या पतसंस्था म्हणजे ह्या पतसंस्था बंद पडल्या. आणि त्या पुढे जाऊन सांगतो की 2012 साली ज्यावेळेला ह्यांच्या पतसंस्था डबघाईला आल्या, त्यावेळेला जाहिरात पतसंस्थेमध्ये 6.5-7 कोटीच्या आसपासच्या ठेवी होत्या. आता सगळ्या पतसंस्था डबघाईला आल्यात म्हणल्यानंतर जाहिरात पतसंस्थेची पण ठेवी कमी व्हायला पाहिजे.
पण आजची परिस्थिती आहे सुमारे 7 कोटीवरनं त्या ठेवी 12 कोटीपर्यंत गेल्या. हा विश्वास माने पाटलांवरचा, जनतेचा आणि त्या भागातल्या लोकांचा आहे. हे तुम्हाला काय कळणार हो? तुम्हाला काय कळणार आहे? आणखीन एक मुद्दा काय म्हणे की त्या पाटील वस्तीचा पूल मी अडवलाय. मी आज तुम्हाला आव्हान देतो, कुठलेही अधिकारी आणा, तुम्ही खासदार आहे, तुम्ही आमदार आहे, उद्या नारळ फोडा, उद्या काम चालू करा, तिथं कोण अडवा येते ते बघा. मी तुम्हाला विश्वासानं सांगतो, ज्या माणसाने हे काम अडवलेलं आहे तो काल तुमच्या मांडीला लावून बसून तिथं स्टेजवर बसला होता. त्याला विचारा की काम कुणी अडवले म्हणून. उगाच आमच्या नावाने काहीतरी बिलं फाडत बसायचं. माझं खुलं आव्हान आहे, उद्या चालू करा. उलट ते काम चालू झालं, त्याचे पिलरचं काम चालू झालं. पिलरचं काम चालू झाल्यानंतर त्यांना लाईट, पाणी, शेडची व्यवस्था आम्ही करून दिलेली आहे. कुठंतरी बदनाम करायचं आणि आमच्या नावाने काही बिलं फाडायची. ओढा खोलीकरण पलीकडचं थांबलेलं आहे म्हणे. ह्या बाजूला खूप मोठा ओढा आहे, खोलीकरण झालेलं आहे. ह्या बाजूला ओढा खोलीकरण झालेलं नाही. काय छोटीशी हीच आहे, काय म्हणजे काय शब्द वापरला कोणास ठाऊक, काय नाली, हा नाली आहे, चारी आहे. त्याचं उत्तर पण माझ्याकडे आहे. ज्यानं हा काम अडवलेलं आहे त्यानंच त्या ओढ्यात अतिक्रमण केलेलं आहे. आणि तो कोणाचा पाहुणा आहे तर तुमच्या शेजारी बसलेला जो तिथला तुमचा कार्यकर्ता आहे, काल जो तिथं भाषण ठोकत होता, त्यांचा माणूस आहे. त्यांनी ते अतिक्रमण केलेलं आहे, म्हणून ती नाली तशी राहिलेली आहे. तुम्ही होय म्हणा, मी सगळी मशिनरी लावतो माझ्या स्वखर्चाने. उद्याच्या उद्या सगळा ओढा खोलीकरण करून देऊ. चला, उद्याच्या उद्या सगळा ओढ्याची खोलीकरणाची जबाबदारी माझी. खुलं आव्हान आहे मला. चला, त्यामुळं असले काहीतरी आरोप करून आम्हाला बदनाम करायचंय, दुसरे कुठले मुद्देच नाही ना. त्यांना माहिती आहे माने पाटील स्वच्छ प्रतिमेचे आहे. कुठेतरी काहीतरी हुडकायचं आणि त्याला आमच्या नावाने बिलं चिकटवत बसायची. असले धंदे बंद करा. जनता शहाणी झालेली आहे. आता बागेची वाडी विकास सोसायटीमध्ये आपण 15% डिव्हिडंड देतो. चांगल्या प्रकारे चालती संस्था. चेअरमन, व्हाईस चेअरमन बसलेले आहे तिथे. आनंदनगर सोसायटी पुन्हा एकदा आमच्या बाळांना 15% डिव्हिडंड देतो. आणि तुमची सत्ता असलेली अकलूज विविध कार्यकारी सोसायटी तुम्ही 7% डिव्हिडंड देता. आणि त्यातनं सुद्धा जी धनदांगडी आहेत, जे प्रस्थापित आहेत, त्यांना रोख स्वरूपात देता. आणि बाकीचे गोरगरीब आहेत त्यांना त्या सोसायटीतनं कपडे घ्यायला लावता. अरे लाज वाटली पाहिजे तुम्हाला. रोख स्वरूपाची रक्कम देतोय दोन्ही सोसायटीत, आणि तुम्ही आमच्या पतसंस्थेबद्दल बोलताय, आमच्या कारभाराबद्दल बोलताय. सगळ्यात महत्वाचा मुद्दा, आणखीन एक थोडस मला बोलावं लागणार आहे. या गोष्टी मी कधीच कुठल्याच व्यासपीठावरती बोललो नाही. 2017ला आमच्या 90 वर्षाच्या आजींनी सदुभाऊ चौकात उपोषण केलं होतं. कशासाठी केलं होतं? की सहकार महर्षींच्या पुतळ्याची जागा बदला. ह्याचा अर्थ सहकार महर्षींच्या पुतळ्याला विरोध होतो का? आमचं पहिलं वाक्य काय होतं की सहकार महर्षींच्या पुतळ्याची जागा बदला. सहकार महर्षी आमचं दैवत आहे. आजही तुम्ही कुणीही या माझ्या घरी, आमच्या घरामध्ये, आमच्या ऑफिसमध्ये सहकार महर्षींचा फोटो आहे. का? सहकार महर्षी कालही आमचं दैवत होते, आजही आहेत आणि मरेपर्यंत आमचं दैवत राहणार. फक्त आम्ही त्यांच्या नावाने राजकारण करत नाही. त्यांनी घालून दिलेले आचार विचार हे पण कुठेतरी अवगत केले पाहिजे, ते आचरणात आणले पाहिजे. ते आम्ही करतो. तुमच्यासारखं त्यांच्या नावाने राजकारण करत बसत नाही. आणि ते जे उपोषण झालं त्यावेळेला आमच्या नावाने बदनामी करत सुटले की ह्यांनी सहकार वर्षींना विरोध केला, ह्यांनी ह्याव केलं त्याव केलं. अख्ख्या भावकीत आम्हाला बहिष्कृत केलं. वाड्यासकट, वाड्यातली भावकी असू द्या, वेळापूरची भावकी असू द्या, कुणी ह्यांच्या कार्यक्रमाला जायचं नाही, कुणी ह्यांच्या सुखदुःखाच्या कार्यक्रमाला जायचं नाही. इतकी विकृत आणि नासकी मानसिकता ह्यांची
की आमच्या कुटुंबाला ह्यांनी वाळीत टाकलं, त्यावेळेला खऱ्या अर्थानं हे सगळं बाकीचं माने पाटील कुटुंब आमच्या बरोबरीने उभं राहिलं. म्हणून मानसिकदृष्ट्या आम्ही सुद्धा खचतो नाही. आणि आमच्या नावाने आम्हाला सांगायला लागले की ह्यांनी सहकार महर्षींना विरोध केला, सहकार महर्षींना विरोध केला. मी तुम्हाला आज सांगतो, सहकार महर्षींना विरोध कोणी केला? तुम्ही सहकार महर्षींना कोणी विरोध केला हा प्रश्न अर्जुनसिंह मोहिते पाटलांना विचारा. आणि वैष्णवी वहिनी ज्या 2017 साली माळशिरस पंचायत समितीच्या सभापती होत्या, त्या पंचायत समितीच्या प्रांगणामध्ये सहकार महर्षींचा पूर्णाकृती पुतळा बसवण्याचा ठराव त्या ठिकाणी मंजूर झाला. मंजूर झाल्यानंतर त्यावेळेला त्या पुतळ्याला कुणी विरोध केला? त्याच वेळापूरच्या टरमाळ्याला तुम्ही आज आमदार केलं. त्या वेळापूरच्या टरमाळ्याला तुम्ही आमदार केलं आणि आम्हाला स्वाभिमानाची भाषा शिकवताय. आम्हाला स्वाभिमानाचं स तर माहिती आहे का तुम्हाला काय? कुठे गेला तुमचा स्वाभिमान? ज्या सहकार महर्षींच्या नावाने तिकडं वेळापूरमध्ये एक बोर्ड होता, तो बोर्ड त्या टरमाळ्याने काढून कुठं टाकून दिला, त्याची अवहेलना केली, त्याला डोक्यावर बसून तुम्ही नाचताय आज ह्या तालुक्यामध्ये. अरे लाज वाटली पाहिजे तुम्हाला? कुठे गेला स्वाभिमान तुमचा? असो, बाकीचे बरेच मुद्दे आहेत, बरेच माझी लायकी काढली, मी असा आहे तसा आहे, डबडीन बारका डबड मोठं डबड. खासदार साहेबांना माझं एक आव्हान आहे, तुम्ही तुमचं आडनाव बाजूला करा, मी माझं आडनाव बाजूला करतो. जावा तुम्ही समाजा पुढे, मी पण समाजा पुढे येतो. बघू तुमची लायकी काय आणि माझी लायकी काय. अरे पानपट्टीवरचा मावा सुद्धा उधार द्यायचा नाही तुम्हाला. ज्या ज्या वेळेला तुम्ही एक गोष्ट बघा, ज्या ज्या वेळेला ह्यांच्या राजकीय अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होतो त्या वेळेला ह्यांना मग सहकार महर्षी आठवणार, ह्यांना मोठे दादा आठवणार, ह्यांना कृष्णा भीमस्थेरीकरण आठवणार. हे मुद्दे फक्त ही माणसं फक्त राजकीय आपल्या स्वार्थासाठी उपस्थित करायची, एवढंच यांचं काम आहे. माने पाटलांनी काय केलं म्हणतात ना, आता ब्रँड इज ब्रँड. काय म्हणतात? ब्रँड इज ब्रँड. हा ब्रँड ह्या माने पाटलांनी आणि इथल्या अकलूजच्या स्वाभिमानी जनतेने तयार केलेला आहे, एवढं विसरू नका. आणि जर ह्या लोकांची तुम्ही अवहेलना केली तर ह्या ब्रँडचा बँड वाजल्याशिवाय राहणार नाही, हे पण तुम्ही लक्षात ठेवा. असो, बऱ्याच गोष्टी आहेत. बाकीचा विकासाचा सगळा दृष्टिकोन जो आहे तो आदरणीय राम सातपुते साहेब आपल्यासमोर मांडणारच आहेत. मी काय फार बोलणार नाही, परंतु माझा फक्त आपल्या सगळ्यांना एकच गोष्ट सांगायची आहे. आपल्या छात्या बडवून काय लोकांचा पाण्याचा प्रश्न मिटणार नाही. छात्या बडवून काय गटारींचा प्रश्न संपणार नाही. छात्या बडवून काय इथल्या लाईटचा प्रश्न संपणार नाही. छात्या बडवून काय इथल्या घरांचा प्रश्न संपणार नाही. छात्या बडवून इथल्या दहशतीचा प्रश्न संपणार नाही. त्यामुळं तुम्ही कितीही बेंबीच्या देठापासून ओरडला, अकलूजच्या जनतेने ठरवलेलं आहे की 2 तारखेला कमळ येणार म्हणजे येणार. कितीही प्रयत्न करा, ज्यावेळेला लोक ठरवतात त्यावेळेला बदल हा निश्चित असतो. ह्याचा अनुभव मी मंगळवेढ्यात सुद्धा घेतलेला आहे. त्यामुळं येणाऱ्या 2 तारखेला माझी आपल्याला विनंती आहे
की आपले मित्रपक्ष धनुष्यबाण आणि हे कमळ हे दोन्ही चिन्ह आहेत. या दोन्ही चिन्हावरचं बटन आणि आपल्या पूजाताई कुतमरे यांचं चिन्ह नगराध्यक्ष पदाचं कमळ, ह्या सर्व चिन्हांवर आपण ज्या त्या प्रभागामध्ये भरघोस अशा पद्धतीचं मतदान करून यांना मतदान करावं आणि प्रचंड ताकदीने यांना निवडून द्यावं एवढंच बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.